मुंबईच्या स्थायी समितीकडून आज दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडईची पाहणी होते। स्वतः अध्यक्ष सुद्धा आहेत आणि सर्व इकडचे सदस्य सुद्धा आहेत। सर, आज तुम्ही आलेला आहात, काय तुमच्या निदर्शनास आलेलं आहे, कशी अवस्था आहे सध्या? नाही, मार्केटची दुरावस्था आहे, खास करून फिश मार्केटची आणखीन जास्त दुरावस्था आहे। पिण्याच्या पाण्याची दुरावस्था आहे। या ठिकाणी बाथरूम नाही आहेत, खालचे फ्लोरिंग खराब झालेले आहेत, मासे विकायचे जे कट्टे आहेत तेही खराब झालेले आहेत। आज दुरुस्तीचा प्रस्ताव हा स्थायी समितीसमोर आलेला आहे, पण त्या संबंधात विचार करताना याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी ह्या ऍड करता येतील का, अशा पद्धतीने ही व्हिजिट आहे। याचं कारण या मार्केटचा पुनर्विकास करायचा झाला तर खूप लांबवर विचार करावा लागेल। याचं कारण अल्टरनेटिव्ह अकोमोडेशन हे ह्या जागेमध्ये होईल की नाही याचाही विचार करावा लागेल। पण सध्या जे मार्केट अस्तित्व आहे त्याची दुरावस्था यातून कशा प्रकारे बाहेर काढता येईल, किंबहुना त्या दुरावस्थेतून या ठिकाणच्या लोकांना कसं बाहेर काढता येईल याच्यासाठी ही व्हिजिट आहे। आता त्याच्यावर या ठिकाणी स्थायी समितीचे सगळे सदस्य आहेत, त्यांच्याशी विचार विनिमय करून, अधिकाऱ्यांची विचार विनिमय करून याच्यामध्ये सुधारणा करण्याचा स्थायी समितीचा प्रयत्न आहे। गेल्या अनेक वर्षांपासून दुरावस्था अशीच कायम आहे। आता जेव्हा तुम्ही अधिकाऱ्यांशी बोललात तेव्हा नेमकं अधिकाऱ्यांकडनं काय सांगण्यात आलं? नाही, असं आहे की इमारत परिरक्षण हा विभाग 2014 साली सुरू झाला। त्याच्या आधी विभागाने काहीतरी दुरुस्त्या केलेल्या आहेत, त्याची माहिती मी घेईन। पण इमारत परिरक्षण खात्याने आत्ता जो प्रस्ताव आमच्याकडे आणलेला आहे त्याच्यामध्ये ही परिस्थिती बघितल्यानंतर आणखीन काय दुरुस्ती सुचवता येईल याच्या संबंधात मुख्यत्वे आम्ही विचार करणार आहोत। या वॉर्डाचे नगरसेवक सुद्धा आहेत। यशवंतजी, तुम्ही काय सांगाल? आज व्हिजिट झालेली आहे इथे, कशा पद्धतीने इकडचा सध्याची काय परिस्थिती? तर आता अध्यक्ष महोदयांनी सांगितली ना की इथे लिटरली इथे ग्राहकांना पाय ठेवताना दुर्गंधी, नाकाला हात लावून आतमध्ये यावं लागतं। अनेक ग्राहक आता तुटत चालले आहेत आणि पर्यायाने काय झालं, फेरीवाल्यांचं फावलंय। लोक काय करतात, तर इकडे येऊन आम्हाला जर असा त्रास होणार असेल तर आम्ही फेरीवाले प्रिफर करतात, फेरीवाल्यांकडून ते जे काय घ्यायच्या वस्तू भाजीपाला घेतात। माझं असं म्हणणं आहे की जर महानगरपालिकेची मार्केट्स जी आहेत ती जर अद्ययावत केली तर लोक फेरीवाल्याकडे जाणार नाहीत। आणि ह्या मार्केटची अवस्था तुम्ही बघितली आहे, जसं अध्यक्षांनी आता सांगितलं की काय दुरावस्था आहे, लोकांनी इकडच्या समजावून सांगितलेलं आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की हे करत असताना एकदाच काही ते कॉन्क्रीट असं मार्केट करा की जेणेकरून हे सगळे प्रॉब्लेम एका 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 दुरुस्तीमध्ये रिपेअर होतील आणि सुटतील। खरं तर गेल्या 4 वर्षांपासून लोकप्रतिनिधी नव्हते, आता लोकप्रतिनिधी आलेले आहेत। आपण व्हिजिट मुंबईमध्ये बघतोय की ठिकठिकाणी होते, तसंच हे दादरचं मध्यवर्ती ठिकाण आहे। लोकांना अपेक्षा आहेत, मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे मार्केट आहे, कशा पद्धतीने सुधारणा होती? मी तर आता अध्यक्ष महोदयांना माझ्या मोबाईलवर जे काही माझ्या आर्किटेक्ट आणि ह्या लोकांनी बनवलेला जो काही डायग्राम आहे, आराखडा आहे, तो दाखवलाय की हे मार्केट अतिशय अद्ययावत, अगदी इथे शीतगृह असणं, ह्या सगळ्या गोष्टी इथे फॅसिलिटीज देणं आणि पुन्हा भाजीचे जे स्टॉल्स आहेत, भाजी मार्केट किंवा हे फळ मार्केट, हे जे स्टॉल्स आहेत ते खूप अरुंद आहेत, त्यांना मग बाहेर पाट्या काढाव्या लागतात। मग लोकांना चालताना चिंचोळी वाट राहते, परत त्यांचा भाजीपाला खाली वाटेत पडलेला असतो। अशा अवस्थेमध्ये ग्राहकांनी चालायचं का त्याच्यावरून? अशा सगळ्या गोष्टी आहेत, यात सुधारणा करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी स्थानिक जे व्यापारी आहेत त्यांच्या मानसिकतेमध्ये सुद्धा सुधारणा करणं गरजेचं आहे। नुसतं रंगरंगोटी करून चालणार नाही, स्थानिक मार्केटचे जे व्यापारी आहेत त्यांना देखील बोलवून ह्या सगळ्या गोष्टी अवेअरनेस करणं गरजेचं आहे। आपल्यासोबत प्रीती सातम सुद्धा आहेत। ताई, तुम्ही आता बघितलेली आहे ती सगळी परिस्थिती। खरं तर बाहेर जर आपण बघितलं तर बाहेरही अत्यंत दुरावस्था झालेली आहे। काय सांगाल, एकूणच स्थायी समितीचे सर्व सदस्य, अध्यक्षांसोबत ही आजची व्हिजिट होती? नक्कीच या मार्केटमध्ये जे जे पिण्याच्या पाण्याची सोय असू दे किंवा या ठिकाणी तुम्ही जर बघितला तर इथे लाद्या वगैरे थोड्या हे झालेल्या आहेत, निघालेल्या वगैरे। नक्कीच आमचे स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदेजी या ठिकाणी आलेले आहेतच आणि नक्कीच ते जे सगळे आमचे जे कोणी भगिनी वगैरे आहेत त्यांच्या सुविधेसाठी जे या ठिकाणी काम घेता येईल ते सगळं प्रॉपर काम या ठिकाणी करून घेणार। तर आपल्या सोबत सध्या स्थायी समितीचे सगळे सदस्य आणि अध्यक्ष स्वतः होते। त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की मोठ्या प्रमाणावरती दुरावस्था झालेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणारी ही मुंबईची मोठी एक मंडई आहे। हे संपूर्ण जर आपण वरचं स्ट्रक्चर बघितलं तर कधीही कोसळेल इतकं सगळं तकलादू झालेलं आहे। मोठ्या प्रमाणावर नागरिकांची इथे दुरावस्था होते आहे। हे संपूर्ण मार्केट जर आपण बघितलं तर एकूणच इथं भाजी असेल किंवा त्याच्यासोबतच
नॉनव्हेज वगैरे ज्या सगळ्या गोष्टी असतील किंवा कोळी भगिनी आहेत त्या सुद्धा मत्स्य विक्री करण्यासाठी येत असतात. तर त्यामुळे कुठेतरी त्यांना जो आहे तो दुरावस्थेचा सामना करावा लागतो आहे मोठ्या प्रमाणावरती. ही जी दृश्य आहेत ती ह्या संपूर्ण मार्केटची आहेत. जर आपण बघितलं तर एकूणच मोठ्या प्रमाणावरती इथं सुधारणा होण्याची गरज आहे. आपल्या सोबत इकडचे काही विक्रेते आहेत. ताई, काय सांगाल, तुम्ही किती वर्षांपासून या मार्केटमध्ये विक्री करताय? मी जवळजवळ 20 वर्ष या मार्केटमध्ये विक्री करते आहे. आज महानगरपालिकेचे सगळे अधिकारी आहेत किंवा जे स्थायी समितीचे सदस्य आणि अध्यक्ष आहेत ते आलेले होते. काय सांगितलंय तुम्हाला इथे काम करताना, कशा पद्धतीचा त्रास होतोय? आम्हाला म्हणजे हे मार्केटमध्ये साफसफाई नाही आहे, त्यामध्ये दुसरं आणखीन गेट वगैरे व्यवस्थित नाही आहेत, त्याच्यामुळे आमचे मासेही चोरी होतात. आणखीन आम्हाला उंदीर बिंदीर इथे साफसफाई नसल्यामुळे त्याचाही त्रास होतो, पाण्याचाही होतो. वॉशरूम पावसाळ्यात साधारण काय परिस्थिती असते इथली? इथून गळती, हे सगळे पत्रे गळतात, पत्रे सगळे गळतात, पाणी माणसांच्या अंगावर पडत असते. तुम्ही या संदर्भात काही नगरसेवकांना तक्रार केली होती का? केली होती, ते बोलले आम्ही करू, त्याकरताच ते आज आले तिथे. मग आज जेव्हा इथे स्वतः स्थायी समितीचे अध्यक्ष आले होते ते काय म्हणाले तुम्हाला? कसं आश्वासन दिलंय, कशा पद्धतीने काम होईल असं सांगितलंय? होईल आता ते प्रस्ताव पुढे जाणारच आहे, त्याच्यामुळे ते लवकरात लवकर ते काम करायला घेतील. ते पुनर्विकासाचा तर विषय राहील बाजूला, पण ते आधी हे करून घेतील, रिपेअरिंगचं काम करतील असं ते बोलले आम्हाला. आणि होईल ते. आता बघूया. कधीपासून ही परिस्थिती आहे आणि तुम्हाला अशाच परिस्थितीमध्ये इथे बसून काम करावं लागतं? मला 20 वर्ष झाली तेव्हापासून मी असंच बघते इकडे, त्याच्या आधीपासूनही असंच आहे. तर ती परिस्थिती ही अशीच आहे. तर मुंबई महानगरपालिकेच्या ज्या मंडई आहेत त्यापैकीच ही दादरची स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई. आणि इथे आत्ता स्थायी समितीचे सगळे मुंबई महानगरपालिकेचे सदस्य असतील किंवा अध्यक्ष असतील, स्वतः जी नॉर्थ प्रभागामध्ये हा संपूर्ण भाग येतो आणि याच भागातले सगळे जे अधिकारी आहेत, संबंधित अधिकारी, ते सुद्धा इथे आलेले होते आणि त्यांनी सुद्धा इकडच्या डागडुजीचं जे आश्वासन आहे ते दिलेलं आहे. त्यामुळेच आता ह्या परिसराची जी डागडुजी आहे ती केव्हा होते, ही मंडई अद्ययावत केव्हा होते, कारण ह्याच्यात आणखीन एक मुद्दा जो आहे तोही महत्वाचा आहे की जर मंडईच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती फेरीवाले सुद्धा बसलेले आहेत. जर मुंबईकरांना ह्या सगळ्या गोष्टी मंडईमध्येच मिळाल्या तर बाहेरची फेरीवाल्यांची रीघ आहे ती लागणार नाही, असं सुद्धा जे मुद्दे आहेत ते सुद्धा समोर आलेले आहेत. त्यामुळे आता भविष्यात ह्या संपूर्ण जे मंडई आहे त्याचा कसा कायापालट होतो ते पाहणंच महत्वाचं असणार आहे.